नमस्कार प्रेक्षक हो, नमन नटवरा या कार्यक्रमात मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, दरवेळी नमन नटवरा या कार्यक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळी नाटकं, ऐतिहासिक असू दे, मनोरंजनात्मक असू दे, जी आपल्या रंगभूमीवर दाखल होतात त्यांच्या टीमशी आपण संवाद साधतो. आता एक ऐतिहासिक नाटक आपल्या रंगभूमीवर दाखल झालेलं आहे आणि अर्थातच मुहूर्त होता शिवजयंतीचा. आणि शिवजयंतीला महाराणी ताराराणी, रणरागिणी ताराराणी हे नाटक सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे. आणि या नाटकाचे दिग्दर्शक, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय राणे सर आज आपल्यासोबत आहेत. विजय राणे सर, तुमचं मनपूर्वक स्वागत नमन नटवरा या कार्यक्रमात. आणि अर्थातच ताराराणींची यशस्वी भूमिका साकार करते तनिषा वर्दे. तुझंही तनिषा मनपूर्वक स्वागत. आज आपण अर्थातच महाराणी ताराराणी, रणरागिणी ताराराणी याविषयी जाणून घेणार आहोत. विजय सरांना अर्थातच पहिल्यांदा विचारेन की जेव्हा ही नाटकाची संहिता तुमच्या हाती आली तेव्हा नेमका काय ऐतिहासिक नाटक बसवायचं म्हणजे एक खूप मोठी चॅलेंजिंग असं होतं, तर काय विचार केला होता या नाटकामागे? नाटकाची संकल्पना जी आहे ती ब्रिगेडियर सुधीर सावंत आणि चंद्रकांत सावंत, जे श्री छत्रपती शिवाजी स्मारक ट्रस्ट आणि एज्युकेशन सोसायटी, त्याचं नाव आता मी विसरलो, सरस्वती एज्युकेशन सोसायटी, ह्या दोन संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव असलेली ही दोन माणसं आहेत. ही त्यांची संकल्पना होती की त्यांना ताराराणींवर नाटक करायचं होतं आणि ती तशी सुरुवात झाली ॲक्च्युली त्या नाटकाची. म्हणजे आणि युवराज पाटीलने हे नाटक लिहिलं आहे आणि मी दिग्दर्शित केलेलं आहे. तर त्यांच्यामुळे ही सुरुवात झाली. त्यांची संकल्पना त्यांची होती, त्यांना निर्मिती करायची होती आणि त्याच्यामुळे हे नाटक ॲक्च्युली सुरू झालं. ऐतिहासिक नाटक म्हटलं की त्याचा एक वेगळा विषय आणि ती भाषाच वेगळी आणि थोडीशी जड अशी भाषा आहे. आणि तरीसुद्धा सगळ्या कलाकारांकडनं तुम्ही उत्कृष्ट, म्हणजे मी नाटक पहिलाच प्रयोग पाहिला आहे म्हणून म्हणते, उत्कृष्ट सगळ्यांनी आपला अभिनय सादर केलेला आहे. ह्या सगळ्या मुलांकडनं काम काढून घेणं हे दिग्दर्शकाचं कसब आहे, ते अर्थातच तुम्ही साधलं आहे. तर सगळ्या कलाकारांचं कास्टिंग करताना आणि सगळ्या कलाकारांची जमवाजमव करताना, मुळी बांधताना कसा अनुभव होता? अनुभव म्हणाल तर खूप छान अनुभव होता. कारण मला थोडं ऐतिहासिक मालिका करण्याचा अनुभव आहे. म्हणजे मी या अगोदर राजा शिवछत्रपती आणि श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी अशा दोन मालिका मी केले, ज्याचे निर्माते होते नितीन चंद्रकांत देसाई. तर त्या दोन मालिका केल्यामुळे मला तो अनुभव होता. आणि कलाकारांचं जर म्हणाल तर कलाकार, माझ्याकडे काम करणारे सगळे जे कलाकार आहेत ते रंगभूमीवर निष्ठा असलेले पण आहेत आणि काम करणारे लोक आहेत. त्यामुळे ते कलाकार म्हणून उत्तम होते. आणि मला थोडा अनुभव असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा मी त्यांच्याकडनं ते काम करून घेऊ शकलो. कलाकार निवडीचं म्हणाल तर कसं आहे की एखादी भूमिका असेल, आता ताराराणींचीच भूमिका आहे तर ताराराणी तर आपण चित्र पाहिले अशा पाहिलेलं नाही, पण अंदाज जर घेतला आपण, हंबीरराव मोहितेंची लेक होती ती, जिला पहिल्यापासून हंबीररावांनी शिक्षण दिलं होतं. अर्थात राजघराण्यातल्या मुलींना सगळ्याच गोष्टीचं शिक्षण दिलं जातं, म्हणजे घोडसवारीपासून तलवारबाजीपासून सगळ्याचं शिक्षण दिलं जातं. मग अंदाज असा होता की ताराराणींची भूमिका करणारी जी अभिनेत्री असेल तिची उंची असायला पाहिजे, हाईट असायला पाहिजे तिला. आणि ती कसं असतं की जेव्हा आपण कॉस्ट्यूम तिला ती घालून येते प्रथम दर्शनी, ती भावली पाहिजे प्रेक्षकांना की वा, ही ताराराणी असू शकते, म्हणजे त्या असू शकतात ताराराणी. अशीच प्रत्येक कलाकाराची निवड केली. म्हणजे त्याच्यामध्ये औरंगजेबांची भूमिका असेल, जुल्फिकार असेल, संताजी धनाजी असेल, संभाजीराजे असतील, राजाराम राजे असतील, हे सगळे जे कलाकार आहेत त्यांची निवड तशीच केली गेली की भूमिकेला साजेशी अशी त्यांची शरीरयष्टी असावी. आणि त्यानंतर महत्त्वाचं सगळ्यात येतं ते म्हणजे अभिनय त्यांना यायला हवा. आणि मग भाषेवर तर आपल्याला नंतर वर्क करता येतं, कारण त्या रिहर्सलच्या प्रोसेसमध्ये ते होऊन जातं. आणि काय होतं की हा सामूहिक एकत्र म्हणजे करण्याचा प्रकार आहे नाटक म्हणजे. मग त्यामुळे एक जण आहे, दुसरा एकामेकाच्या याने ते
तो प्रसंग फुलत जातो आणि गिव्ह अँड टेक होतं, भाषा पण सुधारते आणि समोरचा माणूस बोलतो त्याला उत्तर त्या रोल जगत असताना तसंच त्या पद्धतीने द्यायला हवं हे त्याला जाणवत जातं आणि मग आपसूक त्याच्याकडनं ते निघतं येतं आणि मग भूमिकेचा अभ्यास कलाकार करतात, कारण ते तेवढ्या ताकदीचे आहेत, त्यांनी केलेलं आहे काम, त्यामुळे ते सोपं झालं. असं काही नव्हतं आणि अनुभव होताच म्हणून ते मी करून घेऊ शकलो त्यांच्याकडनं. नक्कीच. नमन नटवरा या कार्यक्रमात एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि रणरागिणी ताराराणी या टीमबरोबर आपला संवाद असा सुरू ठेवूया. आज आपण भेटतो आहोत दिग्दर्शक विजय राणे सर आणि महाराणी ताराराणी यांची भूमिका साकारणाऱ्या तनिषा वर्दे यांना. विश्रांतीनंतर नमन नटावरामध्ये तुमचं पुनश्च स्वागत. मी तेजस्विनी स्वागत करते. विजय राणे सर या नाटकाचे दिग्दर्शक आणि ताराराणीची अजरामर भूमिका साकारणारी तनिषा वर्दे. तनिषा, अर्थातच तुझ्याकडे येईन, तुझं वय लहान आहे, तुझा अनुभव म्हणजे सर म्हणताय सगळे अनुभवी आहेत, तरीसुद्धा ही भूमिका पेलवणं कसं कितपत शक्य झालं आहे आणि पुढे काय विचार केला आहेस? म्हणजे प्रयोगागणिक तुला ताराराणी अधिकाधिक भेटते, नव्याने भेटते असंच म्हणेन. काय अनुभव आहे तुझा? मी 6 वर्षाची असल्यापासून नाटकात काम करते आहे. मी प्रायोगिक नाटक करत होते आणि गेल्या जूनमध्येच 2024मध्ये माझं पहिलं व्यावसायिक नाटक आलं, नकळत सारे घडले. त्यामुळे जेव्हा ही संहिता माझ्याकडे चालून आली, रणरागिणी ताराराणी, तेव्हा प्रचंड दडपण होतं, कारण पहिलंच ऐतिहासिक नाटक करायचं आहे, त्यात ताराराणींची भूमिका ही खूप मोठी जबाबदारी होती. आणि मग एकाच वेळी रंगभूमीवर 2 नाटकं करायची आहेत आणि 2 कम्प्लीट कॉन्ट्रास्ट भूमिका, हे चॅलेंज वाटलं मला. आणि ताराराणींचा इतिहास शाळेत असताना खूप कमी पोहोचला आमच्यापर्यंत, त्यामुळे एक आनंद होता, कारण त्यांचं हे 350वं जयंती वर्ष आहे आणि त्याच मुहूर्तावर शिवाजी मंदिरचं पहिलं नाटक येतं आहे आणि त्यात आपल्याला काम करायला मिळतं. ही खूप मोठी संधी होती माझ्यासाठी, तर ती चुकवायची नाही हे ठरवलंच होतं. म्हणून मग हे नाटक घेतलं आणि ताराराणींची अजरामर भूमिका करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली. सरांनी खूप मेहनत करून घेतली माझ्याकडून आणि त्यामुळेच ही भूमिका साकारण्याचं बळ मला मिळालं. या म्हणजे ऐतिहासिक नाटकाचा अभ्यास करताना आपल्याला संवाद कौशल्य आपलं चांगलं असावं लागतं, भाषा शुद्ध असावी लागते, वाचन आपलं तेवढं प्रखर असावं लागतं. तर वाचनासाठी किंवा सरांची तुला कशी मदत झाली? म्हणजे विजय राणे सर दिग्दर्शक म्हणून कसे तुला काय नेमकं त्यांच्याकडनं शिकायला मिळालं ते जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे याचा पुढील पिढीलाही, म्हणजे जे कोणी ऐतिहासिक नाटक करू इच्छितात किंवा व्यावसायिक रंगभूमीवर काम करू इच्छितात त्यांनी नेमकं काय शिकलं पाहिजे याविषयी थोडंसं जाणून. सर्वप्रथम मी इंग्लिश मीडियमची आहे, त्यामुळे ऐतिहासिक नाटक आणि त्यातली पल्लेदार वाक्य हे बोलणं ही माझ्यासाठी एक आव्हान होतं. त्यामुळे तालमीमध्ये मी विजय सरांना खूप त्रास दिला आहे त्यासाठी, कारण सर ह्याचा अर्थ काय, मग हे वाक्य असं कशाला, आणि त्यांनी पण खूप पेशंटली मला सगळं समजवलं. प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्यामागचा भावार्थ, हे सगळं त्यांनी खूप पेशंटली मला सांगितलं. आणि इतिहास अचूक लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सरांनी आम्हा सगळ्यांचेच सेशन्स घेतले आणि प्रत्येक सेशन्समध्ये आम्हाला आधी संपूर्ण इतिहास समजवण्यात आला. त्यामुळे पात्राबद्दल क्लॅरिटी मिळाली, इतिहासाची क्लॅरिटी मिळाली आणि त्याच्यामुळे मग ती भूमिका साकारणं अजून सोपं होत गेलं. आणि अर्थातच तुझे जे सहकलाकार आहेत, म्हणजे संताजी म्हणा की धनाजी म्हणा किंवा बाकी सोयराबाई म्हणा, तर या सगळ्यांबरोबर काम करणारा, ॲज अ सर म्हणाले तसं टीमवर्कने काम करताना कसा अनुभव होता? म्हणजे आता सध्या 2-3 प्रयोग झाले आहेत, पण तरीसुद्धा उत्सुकता आहे, कसं आहे तुमचं बॉन्डिंग? आमचा 5वा प्रयोग आहे आणि आमचा खूप मोठा संच आहे, मोठी टीम आहे आमची आणि आमचं बॉन्डिंग सगळ्यांचं खूप छान झालं आहे. टीम म्हणण्यापेक्षा वी आर अ फॅमिली नाव आणि आत्ता सगळेच खूप एकमेकांना सपोर्ट करत आहेत. प्रत्येकजण दुसऱ्या पात्रासाठी त्यांना काही सजेशन सुचलं तर तेही तितक्याच अंडरस्टँडिंगपणे आम्हाला सांगतात की हे केलं तर तुमचं अजून छान होईल. त्यामुळे प्रत्येक पात्राशी एक बॉन्डिंग झालं आहे आणि त्या बॉन्डिंगमुळे आमचं टीमवर्क छान दिसून येतं स्टेजवर. म्हणजे बघताना लोकांनाही तितकंच जाणवेल की टीमची एक छान गट्टी जमली आहे, हे कळून येऊ शकतं. इतकं आमचं छान बॉन्डिंग झालं आणि सगळेच खूप सपोर्टिव्ह आहेत आणि खूप कोऑपरेटिव्ह आहेत आणि सगळ्यांचा अभिनय देखील पाहण्यासारखा आहे. अर्थातच परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि नमन नटवरा या कार्यक्रमात आपण महाराणी ताराराणी या नाटकाच्या टीमशी संवाद साधूया. आपल्यासोबत आहेत दिग्दर्शक विजय राणे सर आणि महाराणी ताराराणी यांची भूमिका करणाऱ्या तनिषा वर्दे.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत. आपण पाहत आहोत नमन नटवरा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात आपण रणरागिणी ताराराणी या नवीन आलेल्या नाटकाविषयी जाणून घेतोय. दिग्दर्शक विजय राणे सर आणि ताराराणी यांची भूमिका साकारणाऱ्या तनिषा वर्दे यांच्याकडून. सर, अर्थात मुलाखतीच्या शेवटी मी तुमच्याकडे वळेन. आता सध्या ऐतिहासिक नाटक म्हणजे ताराराणी या महाराणींवर आधी एक सिरियल पण येऊन गेली होती आपल्या TV चॅनलला. त्यातून आता 350 वर्ष असल्यामुळे आपण हे ऐतिहासिक नाटक सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला आणतोय. तर अर्थातच महाराणी ताराराणी यांचं सगळं चरित्र आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मार्केटिंगचं म्हणजे सगळ्या चॅनल्सना तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न तर करताच आहात, पण अजूनही प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक गावामध्ये आणि मग आपण म्हणतो ना गल्ली ते दिल्ली हे प्रयोग झाले पाहिजेत. तर त्यासाठी तुम्ही कसा प्रयत्नशील आहात त्याविषयी थोडंसं. हे वर्ष जे आहे ते ताराराणींचं 350वं जयंती वर्ष आहे. ताराराणींचा इतिहास जर आपण बघितला तर तो ॲक्च्युली संभाजी महाराजांच्या हत्येनंतर चं जे प्रकरण आहे सगळं ते म्हणजे 17 वर्षाचा आपण कालावधी म्हणू. त्यातले 11 वर्ष यांची राजाराम महाराजांची आणि 7 वर्ष त्यांची, म्हणजे संभाजी महाराजांची 9 वर्ष, 11 वर्ष राजाराम महाराज आणि 7 वर्ष अशी ती 27 वर्षाचा स्वातंत्र्य लढा असं आपण म्हणतो. ह्या याच्यामध्ये काय होतं, मी प्रत्येक कुठलीही कलाकृती झाली महाराजांबद्दलची तर त्या कलाकृतीबद्दल त्याचा शेवट जो असतो तो राज्याभिषेकावर होतो. पुढचं जो इतिहास आहे तो आत्तापर्यंत दाखवला गेला नाही, आला पण इतका त्याचा आता छावा चित्रपट आल्यानंतर संभाजी महाराजांचं जे कार्य आहे ते आपल्या देशातच नाही तर जगात पोचलं. आणि त्या छावानंतरचा जो त्याच्यामध्ये कथानक आहे त्याचा पुढचा भाग म्हणजे आमचं नाटक आहे रणरागिणी ताराराणी हे नाटक आहे. तर आता ते पोचवायला पाहिजे ही आमची जबाबदारी आहे आणि ते पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. असं आहे की छावानंतरचं आता छावा तर सगळे लोक हाऊसफुल जातो आहे, तर त्याच्यामुळे छावानंतरचा जो इतिहास आहे तो आता पोचायला पाहिजे घराघरात, शाळा कॉलेजमध्ये आपण जसं म्हणालात तसं, आणि आमच्या पिढीतल्या किंवा त्या अगोदर पण आणि या पुढच्या पिढीला हा इतिहास कळायला पाहिजे. ताराराणींची भूमिका करणारी तनिषा आहे ती आता हार्डली 20 वर्षाची असेल, हां, तर ती आत्ताची प्रतिनिधी आहे. तर त्याच्यामुळे तनिषा ॲज अ रणरागिणी ताराराणी ती आयकॉन आहे. ती एक आताच्या मुलींसाठी मुलांसाठी आयडल होऊ शकते आणि तसा तिचा म्हणजे त्या याचा वापर करून आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्ता बघायला गेलं तर तसं सोशल मीडिया अतिशय स्ट्रॉंग आहे. सोशल मीडियाचा पण वापर करणार आहोत. प्रसिद्ध तर आहेच बाकीच्या सगळ्या गोष्टीने, पण छोट्या छोट्या गटातलं आता 8 मार्चला महिला दिन आहे आणि ताराराणी महिला ॲज सच त्यांनी जे कार्य केले रणरागिणी आहेत त्या, तर महिला दिनासाठी त्या निमित्ताने पण ते पोचवायचं आहे आम्हाला. खास प्रयोग आम्ही महिलांसाठी करणार आहोत. म्हणजे एकाच दिवस असं करणार नाही, 8 आणि 9 हे 2 दिवस महिला दिनाच्या निमित्ताने विशेष नाटकाचा प्रयोग आम्ही करणार आहोत. असे अनेक प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून हे नाटक जे आहे रणरागिणी ताराराणी हे सगळ्या लोकांपर्यंत पोचेल. इनफॅक्ट मला असं वाटतं नाटक म्हणून आपण मराठी माणसं तर वेडच असतो नाटकांसाठी. गुजराती रंगभूमी आहे आणि हे आहे, तर त्यांचा पण आपण त्यांचे सहकार्य घेणार आहोत. आपण त्यांच्याकडे पण त्यांना सांगणार आहोत की ह्या नाटकाचं हे सांगा तुम्ही, तुमचे शो होतील तेव्हा की मराठ्यांचं. आता कसं छावा पिक्चर बघायला फक्त मराठी माणसं जातात असं नाही, सगळ्या स्तरातील. हां, आणि छावा हे जी फिल्म आहे ती भारतात चालते आणि तशी जगाबाहेर पण आहे. मग तसा पण प्रयत्न ह्या ताराराणी नाटकासाठी केला जाईल. रणरागिणी ताराराणी या नाटकासाठी आपण तसा प्रयत्न आम्ही करू असं मला असं वाटतं. आणि याच्या पुढेही जाऊन की ताराराणींचे जे गुण आहेत ते फक्त 2 म्हणजे त्यांनी केलेले कार्य 2 तासात सांगणं अतिशय कठीण आहे. आणि नाटक ह्या माध्यमाच्या पण काही लिमिटेशन्स आहेत, तर त्याच्यावर वेबसिरीज किंवा आणखी काय किंवा महानाट्य या स्वरूपात पण
काही करता आलं तो आमचा प्रयत्न असेल या सगळ्या गोष्टीसाठी. आणि तारा राणींचा इतिहास हा जगासमोर यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. सर खूप छान सांगितलं तुम्ही. पण आणखीन एक मुद्दा आहे तो या नाटकाचं नेपथ्य, म्हणजे जे उत्कृष्ट झालेलं आहे नेपथ्याबद्दलही थोडंसं बोलावं आणि अर्थातच संगीताबद्दल. नेपथ्य जे आहे ते संदेश बेंद्रे यांनी केले. आता त्या काळचे गडकिल्ले हे करणे, ती जे लोकेशन आहेत ते तसे दाखवणं नाटकामध्ये ते पण महत्त्वाचं आहे. कारण ते लोकेशन्स आहेत ते म्हणजे तो इतिहास असा आहे की तो महाराष्ट्रात सुरू होतो आणि तो तंजावरपर्यंत जातो, हां म्हणजे तामिळनाडूपर्यंत जातो. म्हणजे हा जो इतिहास आहे आम्ही आमच्या नाटकात पण आलेला आहे की हजारो कोसाचं जे रणांगण आम्ही म्हणतो औरंगजेबासाठी कोणी निर्माण केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यांनी तो दक्षिण दिग्विजय केला. म्हणजे मी मगाशी जसं म्हणालो की महाराज हे राज्याभिषेकानंतर थांबले नाहीत. म्हणजे आता झालंय सगळं जरा आराम करूया असं कधीच महाराजांनी केले नाही. एक मोहीम झाल्यानंतर दुसरी मोहीम हातात घेणं आणि लगेचच्या लगेच ती कृती करणं असं जे होतं तसंच आहे की राज्याभिषेकानंतर महाराज दक्षिण दिग्विजय केला. आणि त्याच्यामुळे मग जेव्हा महाराष्ट्रामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की औरंगजेब संभाजी महाराजांची हत्या झाली, आता राज्य स्वराज्य गेलंच हातातून असं सगळं झालेलं होतं. औरंगजेबाला पण वाटत होतं की आता संपलं, मराठे संपले. तर त्याच्यानंतर मग जावं कुठे हा जेव्हा विषय आला तर मग ते जिंजीला जावं असं झालं. म्हणजे तेव्हा जर महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला नसतं आणि जिंजी जर आपल्याकडे नसतं तर तेव्हाच स्वराज्य संपलं असतं. तर ही महाराजांची दूरदृष्टी होती. म्हणून मला सांगण्याचं हे आहे की हे जे सगळ्या प्रवासामध्ये जिथे जिथे ते थांबले ते किल्ले आणि त्यांचं नेपथ्य तसं करणं तर संदेशने अतिशय उत्कृष्टपणे बेंद्रेने काम केलेलं आहे. आता ह्या सगळ्या कथानकाला लागणारं रायटरने चांगलं काम, आमचे लेखक जे युवराज पाटील आहेत त्यांनी सुंदर नाटक लिहिलेलं आहे. त्याची भाषा आणि या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्याचं जोडीला एक आणखी गोष्ट लागते ती म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक. ते आमिर हडकरने खूप छान पद्धतीने ते केलं, संयुक्त केलेलं आहे. आणि त्यामुळे हा सगळ्या मी जसं म्हणालो सांघिक आहे, एका कुणाचं नाही, हे सांघिक प्रयत्न आमचा झालेला आहे. मला असं वाटतं की प्रेक्षकांना तो आवडेल आणि एक सुंदर नाटक आम्ही रंगमंचावर घेऊन आलो, रंगभूमीवर. रणरागिणी तारा राणी आवर्जून तुम्ही कुठेही तुमच्या आजूबाजूला जिथे नाट्य थिएटर असेल आणि आमचा प्रयोग असेल तिथे येऊन आवर्जून आपण पाहावं ही विनंती मी आपल्याला करतो. मी ब्रिगेडियर सुधीर सावंत, अध्यक्ष शिवाजी मंदिर. आम्ही सर्वांनी ठरवून हे नाटक प्रोड्यूस केलेलं आहे, रणरागिणी तारा राणी. याचं एकमेव कारण असं आहे की इतिहासाचं फार कमी लोकांना अवगत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय आहे तर शाहिस्ते खान, अफजल खान आणि आग्र्याहून सुटका. पण त्यांचं धोरण, त्यांचं काम, त्यांचं शेतकऱ्यांप्रती आत्मीयता आणि शेतकरीच तलवार घ्यायची जेव्हा युद्ध करायला जायचे, हे कन्व्हर्शन हे फार अप्रतिम राहिलं आणि ते सक्सेसफुल झालेलं आहे. पण ते काय लोकांसमोर जास्त आलेलं नाही. आणि सगळ्यात जो इतिहास नष्ट करण्यात आला आहे ते म्हणजे 27 वर्ष स्वतंत्र लढा, स्वराज्याचा स्वतंत्र लढा. संभाजी महाराजांपासून 9 वर्ष, मग राजाराम महाराजांचे 11 वर्ष आणि 7 वर्ष तारा राणीचे. आणि म्हणून त्यांना रणरागिणी तारा राणी म्हणतो, बिकॉज त्या जगातल्या योद्ध्यामध्ये, महिला योद्ध्यामध्ये सर्वश्रेष्ठ होत्या आणि त्याच्याबद्दल माहिती कुणालाच नाही. आमदारांना नाही, खासदारांना नाही, मंत्र्यांना नाही, फार कमी लोकांना माहिती आहे. मी गावागावात जातो, शाळेत जातो तेव्हा विचारतो तारा राणी कोण आहे, पण लोकांना माहीत नाही. ह्याचा मला अतिशय दुःख वाटायचं जेव्हा मी सैन्यात होतो आणि मी कमांडो इन्स्ट्रक्टर असताना, गुप्तहेर संघटनेत काम करत असताना हे विषय फार महत्त्वाचे असायचे. मी सर्वांना कमांडोजना हेच शिकवायचो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्धशास्त्रामध्ये त्यांनी जो दक्षिणेचा
लढा केला आणि दक्षिण काबीज केली. आजचा तामिळनाडू हा महाराजांच्या राज्यात होता महाराष्ट्राबरोबर, कोणाला माहीत नाही. आणि त्यांनी 27 वर्ष लढा जारी ठेवण्यासाठी ते केलं होतं. 1000 किलोमीटरचं रणांगण निर्माण केलं होतं औरंगजेबसाठी. आणि औरंगजेब जेव्हा खाली आला दक्षिणेत, तेव्हा त्याला खाली खेचून जिंजीपर्यंत नेलं. याला कारण असं आहे की कुठलंही सैन्य किती मोठा असो, त्याला खोली नसेल तर त्याचा काही उपयोग नसतो. त्या डेप्थ म्हणतो आपण युद्धशास्त्रात. आणि म्हणून औरंगजेबला हजारो किलोमीटर खाली खेचल्यानंतर जागोजागी त्यांना मारण्यात आलं, त्याच्या सेनानींना मारण्यात आलं. सगळ्यात मोठी लढाई मराठ्यांची जी दोड्डेगिरीला झाली होती, 70,000 मोगल मारले होते संताजीने. तर इतिहास कुठे माहिती आहे. आणि म्हणून शिवाजी मंदिरला वाटलं, मला वाटलं एक अध्यक्ष म्हणून आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना वाटलं की हा इतिहास शिवाजी मंदिरने उभा केला पाहिजे. आणि म्हणून हे नाटक झालेलं आहे. आणि ह्याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे छावा आता पॉप्युलर आहे. संभाजी महाराजांचा इतिहास त्याच्यात आलेला आहे. तो संपतो संभाजी महाराज जेव्हा मृत्युमुखी पडतात. आणि त्यानंतर हे नाटकाची सुरुवात होते. संभाजी महाराजांपासून ते औरंगजेबाचा मृत्यू होईपर्यंत 27 वर्षाचा लढा काही छोटा नाही आहे. हा प्रत्येक माणसाला भारतातल्या माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्ही आता एवढा प्रयत्न करणार आहोत की जगामध्ये सुद्धा हा इतिहास कळला पाहिजे. आणि म्हणून नेटफ्लिक्स आणि हॉलिवूडमध्ये सुद्धा हे पिक्चर यावे असा आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि मला वाटतं आत्ता जे नाटक असलेलं आमच्या कलाकारांनी अतिशय मेहनत घेऊन ते उभं केलेलं आहे. आणि त्यामुळे ॲक्च्युअली त्या काळ त्यांनी उभा केलेला आहे लोकांसमोर. त्यामुळे मला वाटतं हे फार पुढे चालेल. आपण सर्वांचा आशीर्वाद असावा ही विनंती. धन्यवाद. जसं आपण मगाशी म्हणाला तसं आता तर 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन होत आहे. बहुभाषिक होत आहे. म्हणजे डॉक्टर जब्बार पटेल यांची भूमिका आहे त्यात की बहुभाषिक नाट्य संमेलन सादर व्हावं. त्यामध्ये महाराणी ताराराणी रणरागिणी ताराराणीचाही समावेश व्हावा आणि बहुभाषिक हे नाटक आपल्यातर्फे सादर व्हावं अशीच इच्छा व्यक्त करते. आणि सिद्धिविनायका चरणी प्रार्थनासुद्धा करते की आपल्या या रणरागिणी ताराराणीला खूप यश मिळू दे आणि तळागाळापर्यंत हे नाटक पोहोचू दे अशा सदिच्छा देते. तुला खूप खूप अभिनंदन तुझं आणि शुभेच्छा. आणि सर तुमचे आभार. तर प्रेक्षक हो, नमन नटवरा या कार्यक्रमात रणरागिणी ताराराणी या नाटकाचे दिग्दर्शक श्रीयुत विजय राणे सर आणि महाराणी ताराराणी यांच्या भूमिकेत तनिषा वर्दे आपल्या या मुलाखतीत सहभागी झाली होती. या नमन नटवरा कार्यक्रमात पुन्हा एका नवीन नाटकाच्या टीमसोबत भेटूया. तोवर कॅमेरामन किशोर केदार यांसह मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.